14 आपण काढूया. ही फायर आजपासून या चर्चमध्ये रोज आणि रोज वाढत जाणार आहे. मी माझ्या लाईफमध्ये काही अशा कमिटमेंट करून आज इथे आली आहे. त्या कमिटमेंटचा असर येणाऱ्या दिवसात तुम्ही नाशिकमध्ये पाहाल. मी देवाला बोलले, पीछे नहीं मुडूंगा. मी देवाला एक गोष्ट बोलून आले आणि देवाला एक मागणी केली. पहिले तर मला तुम्हाला हे सांगायचंय, येणाऱ्या दिवसामध्ये नाशिक पवित्र आत्म्याच्या रिवायवलने भरून जाणार आहे. नाशिक मध्ये जेवढे जिल्हे आहेत, जेवढ्या प्रकार महाराष्ट्रामध्ये, नाशिक मधून एक बेदारी देव महाराष्ट्रात घेऊन जात आहे. त्यासाठी मी देवाला काही कमिटमेंट केले आहे. पीछे नहीं मुड़ूंगा, मैं हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. पीछे नहीं मुड़ूंगा, मैं हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में तो कौन अब मेरा. Come on church, विरोध ही ठहरेगा. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में कौन अब मेरा विरोध ही ठहरेगा. तुमचे बिझनेस स्थापित होत आहे, तुमचा फायनान्स स्थापित होत आहे, तुमचे घर स्थापित होत आहे, तुमची मॅरेज लाईफ स्थापित होत आहे, तुमच्या जीवनामध्ये तुमची हेल्थ पुनर्स्थापित होत आहे. तुम्ही आज जसे आहात तसे येणाऱ्या 3 महिन्यात नसणार. उन्नतीतून उन्नतीत मी तुम्हाला पाहत आहे येशूच्या नावामध्ये. उन्नतीतून उन्नतीत. Come on, receive in the name of Jesus. तुम्ही पुनर्स्थापित होत आहात. माझा कान बरोबर होता. तुमचे मुलं पुनर्स्थापित होत आहे, तुमचे बिझनेस पुनर्स्थापित होत आहे. येशूच्या नावामध्ये तुमची हेल्थ पुनर्स्थापित होत आहे. लोक तुमच्याकडे बघतील तेव्हा तुमची अपूर्णता नाही, त्यांना तुम्ही खालून वरून पूर्ण दिसणार आहात. कोणीच तुम्हाला म्हणणार नाही तुमच्या जीवनामध्ये ह्याची कमी आहे, त्याची कमी आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने यहोशाफाटाला 4ही बाजूनी शांती दिली. हालेलुया. कुठून किती बाजूने? 4ही कॉर्नर्सने. म्हणा 4ही बाजूनी अनुग्रह येत आहे, 4ही बाजूनी कृपा येत आहे, 4ही बाजूनी समृद्धी येत आहे. हालेलुया. मला माहित नाही तुमचा आवाज किती राहील, पण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेकडून मला कृपा लाभली आहे. जोरात बोलायचं येशूच्या नावात. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेकडून मला कृपा मिळाली आहे येशूच्या नावात. पीछे नहीं मुड़ूंगा, मैं हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा यीशु के संग संग तेरे. पीछे नहीं मुड़ूंगा. प्रॉमिस करा देवाला, मैं हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. कहना ही क्या है, कहना ही क्या है. अरे देव तुमच्या बरोबर आहे.
कोणीच करू शकणार नाही, कारण यहोवा देव तुमच्या पक्षाचा आहे. आमेन. फिलिप 3:13-14. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून. थोडक्यात वाचते मी. घरी जाऊन प्रत्येकाने बायबल डायरी पेन आणलाय? तुम्ही लिहिता, नोट्स घेता? ठीक आहे, व्हेरी गुड. देवाने आपल्यावर जे पाचारण केलं आहे ते पारितोषिक मिळवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करील. कसा प्रयत्न करील? मेहनत करील मी. प्रत्येकाला देवाने काही ना काही पाचारण दिलं आहे. तुमचं पाचारण काही असू द्या. तुमचं बोलवणं देवामध्ये, मंडळीमध्ये येणं, प्रभूमध्ये वाढणं. प्रभू काय म्हणतोय? पौल म्हणतोय, मी देवामध्ये रोज वाढण्याचा प्रयत्न करील. हालेलुया. मी नित्य धाव घेईल, मी थांबणार नाही. हालेलुया. पण आजकाल जर आपण पाहिलं तर बरेच विश्वासणारे थांबत आहे. का? प्रभूमध्ये ते नित्य का चालू शकत नाहीये? काही गोष्टींची कमी आहे. प्रभूमध्ये सातत्याने धाव घेण्यासाठी 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक धाव घेऊ देत नाही, आणि 2 गोष्टी धाव घ्यायला आपल्याला मदत करतात. त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या अशा 2 गोष्टी आहेत जे प्रभूमध्ये आपल्याला चालू देत नाही, प्रभूमध्ये आपल्याला रोज नित्य आणि नित्य वाढू देत नाही? हालेलुया. हालेलुया. किती जण अनुभव घेता की मी मागच्या वर्षी प्रभूमध्ये खूप स्ट्रॉंग होतो आणि ह्या वर्षी कमी पडलो. आणि किती जण असा अनुभव घेता की मी मागच्या वर्षी प्रभूमध्ये खूप कमजोर होतो, पण मी आता खूप मजबूत आहे. आमेन. रिझन काय? त्या 2 गोष्टींचा बदल होतो. वचन जेवढं तुम्ही ऐकता तेवढं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. जर तुम्ही वचनच ऐकलं नाही प्रियांनो, तर काहीच उपयोग नाही. वचनाची भर जर आपल्या जीवनामध्ये पडलीच नाही, आपला पायाच मजबूत झाला नाही, तर काहीच उपयोग नाही. शेजारच्याला म्हणा, वचनाकडे दुर्लक्ष करून फायदा नाही. मेन जर चर्च मध्ये तुम्ही काय करता, सगळ्यात शेवट तुम्हाला वचन देण्यात येतं. वचन म्हणजे काय? देवाचं प्रॉमिस. स्तोत्रसंहिता 89 मध्ये आपण शिकलोय की परमेश्वर म्हणतो, मी माझा करार मोडणार, आणि शैतान आपल्याला त्या करारापर्यंत पोहोचूच देत नाही. हालेलुया. हालेलुया. आपण काढूया नीती सूत्र 4:18. परंतु नीतिमानाचा मार्ग मध्यान्हपर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. नीतिमानाचा मार्ग कसा आहे? त्याचं तेज जे असतं नीतिमानाचं, कसं उतार चढावाला जातं का? कधी कमी होतं, कधी जास्त होतं का? सगळे ऐकताय? ते काय लिहिलेलं आहे? ते वाढत जातं. तसंच आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती सदोदित वाढती राहिली पाहिजे. हालेलुया. रोज आपण देवाला शोधलं पाहिजे, रोज आपण परमेश्वराच्या सानिध्यात बसलं पाहिजे, रोज आपण देवाला हाक मारली पाहिजे. आपलं तेज, आपलं देवाबरोबर नातं रोज आणि रोज दृढ झालं पाहिजे. धार्मिकाचं तेज कसं होतं? रोज सूर्यप्रकाश जसा दिवस वर चढतो आणि वाढत जातो, तसं धार्मिकाचं तेज सुद्धा वाढतं गेलं पाहिजे. विश्वासणाऱ्यांची आध्यात्मिक जीवन तशीच वाढती असली पाहिजे. हालेलुया. पण त्यासाठी पौलस म्हणतो, मला प्रभूमध्ये टिकाव धरण्यासाठी आणि प्रभूकडनं पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी नित्याने धावणं गरजेचं आहे, कसोशीने धावणं गरजेचं आहे. हालेलुया. सातत्य आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. असं नाही की मी आज प्रार्थनेला आलो, उद्या नाही आलो, मी आज प्रार्थना केली, उद्या नाही केली, मी आज बायबल वाचलं, उद्या नाही वाचलं. असं नाही झालं पाहिजे. जर तुम्ही आज जेवले, उद्या नाही जेवले, परवा जेवले, तेरवा नाही जेवले, तुम्ही कमजोर व्हाल की नाही? सेम आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये. हालेलुया. आणि प्रभूमध्ये टिकून राहण्यासाठी, टिकाव धरण्यासाठी आपल्यामध्ये काही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. आणि कोण लोक प्रभूमध्ये टिकून राहत नाही, मी तुम्हाला सांगते.
हालेलुया. 2 गोष्टी आहे ज्या प्रभूमध्ये आपल्याला टिकून ठेवत नाही. पटकन पुढे जाऊया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. भूतकाळ. हालेलुया. पहिला तर म्हणजे काय? पहिली गोष्ट आपल्याला प्रभूमध्ये टिकून ठेवत नाही, तो भूतकाळ. काही लोक आपल्या भूतकाळाला इतकं धरून ठेवलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टींना इतकं जास्त धरून ठेवलेलं आहे की त्यांना परमेश्वराच्या वचनाचा प्रकाशच दिसत नाही. हालेलुया. ते परमेश्वराच्या वचनाला ग्रहणच करत नाही. का? कारण त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी. आमेन. म्हणजे कसं आहे प्रियांनो, 2 प्रकारचे भूतकाळ असतात. काहींचा भूतकाळ हा खरोखर भूतासारखा असतो आणि काहींचा भूतकाळ हा आशीर्वादित असतो. हालेलुया. 2 प्रकारचे भूतकाळ आहेत. असं नाही की तुम्हाला नेहमी वाईटच आठवणी असतील तुमच्या भूतकाळात, है ना? तुमच्या भूतकाळामध्ये चांगल्या पण आठवणी असतील आणि त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला देवाच्या जीवनाकडे नेटाने धाव घ्यायला रुकावट पैदा करतात. लक्ष देताय की नाही? काही लोक निराशेत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये मागे घडलेल्या गोष्टी, माझ्या जीवनात हे घडलं ते घडलं, आणि त्यांना तुम्ही किती काहीही सांगा, ते त्यांच्या जुन्या जीवनातनं बाहेर येतच नाही. ते त्या प्रभावातून बाहेर येतच नाही. सारखी सारखी तीच, त्याला आपण रडगाणं म्हणतो, है ना? तीच गाडी परत, तेच विषय, तेच पाप, त्याच गोष्टी भूतकाळात घडलेल्या गोष्टी पुन्हा 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 आपण आपल्या जीवनामध्ये आठवतो आणि देवाच्या वचनाला कार्य करू देत नाही. लक्ष देत आहे? आणि काही लोकांचा भूतकाळ कसा आहे? चांगला. कसा? त्यांना ना कधी कोणत्या गोष्टीची कमी होती, त्यांच्या जीवनामध्ये भरपूर प्रेम होतं, त्यांना नेहमी सक्सेस मिळत गेला. ह्या भूतकाळ सुद्धा लोकांना प्रभूपासून लांब ठेवतो. गिदोनाचा भूतकाळ आपण बघूया. गिदोन, न्याय त्याचं 6:11. गिदोन हा एक पुरुष ज्याला देवाने निवडलं, पण गिदोनामध्ये त्याच्या भूतकाळाच्या प्रती एवढ्या गोष्टी होत्या की तो देवाच्या आवाजाला ओळखू शकला नाही. परमेश्वर गिदोनाला म्हणतो, हे शूरवीर सूरमा, हे बलवंता, मी तुझा उपयोग करून घेणार आहे. पण गिदोन म्हणतो, नाही, मी सगळ्यात कनिष्ठ आहे, मी लहान आहे, आमच्या लोकांवर एवढे हल्ले झाले, आमच्या लोकांवर तेवढे हल्ले झाले. गिदोन भूतकाळाला घाबरत होता, भूतकाळामुळे पुढे जायला घाबरत होता. लक्ष देताय का तुम्ही? वाचूया. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेर याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी, मिद्यानी लोकांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी, म्हणजे मिद्यानी लोक येतील. गिदोनाला पाहिलं, गुलामगिरीत होते ते लोक, देवाचे लोक गुलामगिरीत होते. हालेलुया. आणि त्या लोकांपासून तो जवान मुलगा आपले गहू, त्यांनी आमचे गहू हिसकून नेऊ नये म्हणून तो गहू कसे कोपऱ्यात गपचूप झटकत होता. पुढे द्राक्ष कुंडात त्याची झोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तर हे सर्व आमच्यावर का यावे? आमेन. काय झालं? गिदोनाला देवाचं वचन प्राप्त होतंय की देव तुझ्या बरोबर आहे. नीट लक्ष द्या. गिदोनाला परमेश्वर सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे. पण गिदोन म्हणतो, जर देव माझ्या बरोबर असता, देव आमच्या लोकांबरोबर असता, तर आमची अशी हाल झाली नसती. आणि सेम गोष्ट आज लोकांच्या जीवनात घडते. त्यांच्या भूतकाळाला आठवून ते आत्ताच्या वचनाला नकार देत आहे की देव जर आमच्या बरोबर असता, जर आमच्या प्रार्थना आमच्या बरोबर होत्या, तर माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी का घडून गेल्या? पण लक्षात ठेवा, भूतकाळ असो, चांगला असो, वाईट असो, देवाचं वचन कधीच बदलत नाही. हालेलुया, हालेलुया. नक्कीच इस्रायली लोकांचे गुन्हे होते, इस्रायली लोकांचे पाप होते त्यामागे, आणि म्हणून ते त्या गोष्टीमध्ये पडले. देव कधीच चांगल्यांबरोबर वाईट आणि वाईटांबरोबर चांगलं करत नाही. हालेलुया. तो नम्र लोकांना समीप आणतो,
आणि दुष्टांचा द्वेष करतो असं लिहिलेलं आहे. पण गिदोनाचा भूतकाळ गिदोनाला पुढे जाण्यापासून थांबवत होता. आज बरेच लोकांचा भूतकाळ, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, त्या देवामध्ये त्यांना जर सांगितलं की परमेश्वरामध्ये तुमच्यासाठी खरोखर चांगल्या योजना आहेत, तर ते काय करता? आपला भूतकाळ आठवता आणि स्वतःला थांबवता. हालेलुया. पण आज परमेश्वर तुम्हाला गिदोनासारखी हाक मारत आहे, तुझा भूतकाळ विसर आणि माझ्या पुढे चालू लाग. हालेलुया. काय नेटाने धाव घेऊ देत नाही आपला भूतकाळ. आमेन. गिदोन म्हणतो न्याय 6:15 मध्ये की मी तर सगळ्यात दुर्बल आहे प्रभू, मी लहान आहे, मी कनिष्ठ, एकदम सर्वात लहान आहे, आणि तू मला शूरवीर सुरू म्हणतोयस. हालेलुया. कळतंय तुम्हाला? एक लहान एक मुलगा, देव त्याला बोलवतोय आणि तो मुलगा म्हणतो खरंच का? अरे तू ना वर्शिप कर, तुझा आवाज चांगला आहे. नाही, माझा आवाज चांगला नाही. खरंच का? नाही, मला तर मुलं हसलीत. अरे नाही, तू प्रभूसाठी गाऊ शकतो. हालेलुया. तुम्हाला कळतंय? माझ्या जीवनात ज्या गोष्टी घडून गेल्या भूतकाळामध्ये, त्या जर मी धरून ठेवल्या असत्या तर आज मी प्रभूचं काम नसते करू शकले. हालेलुया. काही लोकांच्या जीवनात वाईट भूतकाळ आहे, काही लोकांच्या जीवनात चांगला भूतकाळ आहे. चांगला भूतकाळ पण देवाच्या राज्यात तुम्हाला पुढे नेण्यापासून अडवू शकतो. तुम्हाला कधीच कसलीच काही कमी झाली नाही. तुम्ही सदोदित चंगाळीमध्ये होता. तुम्हाला कधी पैशासाठी रडावं लागलं नाही. तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीसाठी देवाकडे मागावं लागलं नाही. प्रत्येक गोष्ट. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं? माणसामध्ये गर्व येतो, माणसामध्ये इगो येतो. मला जॉब माझ्या डिग्रीने मिळाला, माझे EMI मी कमवतो म्हणून जात आहेत, माझे मुलं आज एवढ्या छान पोझिशनवर आहेत कारण मी त्यांच्या लाईफमध्ये निर्णय घेतले. हा भूतकाळ तुम्हाला देवाच्या महिमेपासून लांब ठेवतो. 2 भूतकाळ, एक वाईट, एक चांगला. वाईट भूतकाळ तुमच्यामध्ये निराशा, हताशा, कमजोरी, भीती उत्पन्न करतो. आणि चांगला भूतकाळ तुमच्यामध्ये गर्व, घमंड, देवाच्या प्रती आदरभाव नसलेला अशी व्यक्ती तुम्ही बनता. या दोन्ही गोष्टी तुम्हाला देवापासून सातत्याने चालू देत नाही. हालेलुया. गिदोनाचा भूतकाळ कसा होता? वाईट होता. त्याने त्याच्या परिवाराला, त्याच्या आईला, बापांना नेहमी कष्ट करताना पाहिलं. अन्न वाचून ते रडले असतील, घाबरले असतील. त्याने ऐकलं होतं की यहोवा देव परमेश्वर कार्य करतो, महान गोष्टी करतो. पण गिदोनाचा अनुभव तसा नव्हता. गिदोन लपून त्याचं अन्न बनवत आहे आणि परमेश्वर त्याला म्हणतोय चल उठ, शूरवीरा उठ. तो म्हणतो मी शूरवीर नाहीये, मी लहान आहे, मला काहीच ताकद नाही, माझ्यामध्ये कोणताही शूरवीरपणा नाहीये. परमेश्वर म्हणतो नाही, तुझ्यामध्ये आहे, तू उठ. पण गिदोनाला त्याचा भूतकाळ अडवत होता. पण धन्यवाद देवाला, गिदोनाने पुन्हा पुन्हा गोष्टी, मला हे चिन्ह दाखव, तू माझ्या बरोबर असशील तर आज हे करून दे, ते करून दे, करत 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 अखेरकार त्याने परमेश्वराला नमन केलंच. हालेलुया. पण एकाचा भूतकाळ होता, तो खूप स्ट्रॉंग होता, शमशोन. हालेलुया. हालेलुया. न्याय त्याचं 16-20. ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले. पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. हालेलुया. ती त्याला काय म्हणाली? शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणे उठून आपण हातपाय झटकून या बंधनातून मोकळं हो असं शमशोनाला वाटलं. कारण जी दलायला होती तिने त्याला अनेकदा बांधलं. माहिती ना, शमशोन या पुरुषाला हा इतका बलाढ्य पुरुष आहे, इतकी ताकद आहे की साखळदंड सुतासारखे तोडायचा, सुताचा धागा तोडावा असं तो साखळदंड तोडायचा. हालेलुया. सगळ्यांचं लक्ष आहे?
घडलं, दोनदा घडलं. शमशोन देवाच्या सानिध्यात नाहीये. एकाचा भूतकाळ आहे, वाईट आहे. कोण आहे की दोन. एकाचा भूतकाळ काय की देव त्याच्या बरोबर होता. एका गाढवाच्या जावाड्याने शमशोनाने 1000 बलिष्ठांना मारून काढलं. हालेलुया. त्याचा भूतकाळ कसा आहे, स्ट्रॉंग आहे. आणि आता काय वेळ आली आहे, आता साधे धाग्याने त्याला दोऱ्याने बांधलेलं आहे त्या मुलीनी, आणि तो सुटत नाहीये. एक दोनदा सोडून पाहिलं, सुटलं. देवाने केली दया. का घडलं असं शमशोना बरोबर? कारण शमशोनाचं नातं देवाबरोबर कमजोर राहिलं. शमशोनाला वाटलं देवाने मला तेव्हा वाचवलं, आज पण वाचवीन. पण तसं नसतं. तुम्हाला देवाबरोबर नित्य धाव धरावी लागते. कालच्या प्रार्थनेच्या जोरावर आज तुम्ही चर्च घेऊ नाही शकत. कालच्या प्रार्थनेच्या जोरावर आज तुम्ही घराच्या बाहेर नाही पडू शकत. कालच्या उपवासावर आज तुम्ही मिरॅकलची अपेक्षा नाही करू शकत. तुम्हाला प्रभूमध्ये रोज 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 धाव धरावी लागते. समजतंय तुम्हाला? शमशोनाला वाटलं मी काल सुटलो, परवा सुटलो होतो, आज पण सुटेल. पण जेव्हा त्याला असं वाटलं आणि तो आपले हातपाय झटकू लागला, काहीच झालं नाही. का? कारण देवाचा आत्मा त्याला सोडून निघून गेला होता. शमशोनाचा भूतकाळ स्ट्रॉंग होता. काय त्याच्या मनामध्ये? मी शूरवीर आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी बलवंत आहे, देव माझ्या बरोबर आहे. मी एका गाढवाच्या जावडाने 1000 बलिष्ठी मारले. काल पण मला असंच बांधलं होतं, बलिष्ठी आले, मी मोकळं झालो. आज पण होईल, पण झालं नाही कारण देव निघून गेला. काल मागच्या महिन्यात जर परमेश्वराने तुम्ही दशमांश न देता तुमची गरज पूर्ण केली आहे, म्हणून ह्या महिन्यात पण कराल. किंवा वचन हलकं आहे, वचन खरं नाहीये, वचन खोटं बोलतं, सगळं बरोबर व्यवस्थित चाललंय असं समजू नका. हा घमंड आहे. देवाच्या चांगुलपणावर त्याचा गैरफायदा घेऊ नका. हालेलुया. देव कधीच बदलत नाही, त्याचं वचन कधीच बदलत नाही. मी जेव्हा जेव्हा सभा घेते, मी कधीच कालच्या प्रार्थनेवर डिपेंड राहत नाही की मी काल प्रार्थना केली होती म्हणून माझी कालची सभा नीट झाली, आज मला प्रार्थना करायची गरज पडत नाही. असं नाहीये. प्रत्येक सभेला न्यू कमिटमेंट, न्यू प्रेयर असते. प्रत्येक सभेला. आणि मुलं साक्षी आहेत, प्रत्येक सभेला देव नवीन रीतीने काम करतो. नवीन रीतीने. कालचं शिळं अन्न तुम्ही किती दिवस खाणार? जास्त दिवस नाही खाऊ शकत. लईत लई दुसऱ्या दिवसापर्यंत, लईत लई दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत. पण कित्येक लोक चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतायत ना, न प्रार्थना करता तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. देवाच्या सानिध्यात तुम्ही इतके बसलेले नाहीये, पण तरी तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी होत आहेत. लोक आजकाल प्रॉफेसीवर खूप विश्वास ठेवतात. मी नाही म्हणत की ठेवू नका. प्रॉफेसीज, त्यांना असं वाटतं मी गेला महिना झाला प्रॉफेसी प्रेयर नाही केलेली, मला खुर्चीत येतं का बसायला, मी बसून शिकू का? मी गेलं महिना झालं प्रेयर नाही केलेली आणि आज माझ्यावर अशी प्रॉफेसी झालेली आहे. काय प्रॉफेसी झाली? की देव तुम्हाला खूप महान रीतीने उपयोगात आणणार आहे. तुमचं हृदय खूप चांगलं आहे, देवाने तुम्हाला निवडलं आहे. हालेलुया. कधीच प्रॉफेसीवर अवलंबून राहू नका. प्रॉफेसी कधी कधी चेतावणी बनून येते की तुझ्यावर कॉलिंग आहे, तुझ्यावर कॉलिंग आहे, तुला देवाने बोलवलेलं आहे, पण तू तुझ्या प्रेयर नित्य ठेव. हालेलुया. फक्त त्यांना असं वाटतं प्रॉफेसी आल्यात म्हणून देव माझ्या बरोबर आहे. प्रॉफेसी तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी येते. काम तुम्हालाच करावं लागेल, मेहनत तुम्हालाच करावी लागेल, तुम्हालाच धाव धरावी लागेल. फक्त प्रॉफेसीनी तुमचं जीवन नाही बनत. तुमच्यावर प्रॉफेसी झाली, देव तुम्हाला घर देणार आहे, देव तुम्हाला अमुक देणार आहे, देव तुम्हाला असं असं करणार आहे,
आणि आपण घरी बसलो, काहीच हालचाल केली नाही, ते काही होऊ शकत नाही. तुम्हाला धाव धरावी लागेल. इथून मागे गोष्ट जर आपोआप तुमच्या जीवनामध्ये झाली असेल, याचा अर्थ असा नाही की पुढं पण होईल आपोआप. हालेलुया. पहिली दुसरीला करून देता आजकाल पास, तेव्हा आपल्या जमान्यात करायचे. आता तर ऍडमिशन घ्यायला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. इंटरव्ह्यू दिला तरच पास. काबिलियत दिखाओ तुम्हारी की तुम पढ़ सकते हो. हालेलुया. कळते का तुम्हाला? 2 भूतकाळ तुम्हाला प्रभूमध्ये चालू देत नाही. एक चांगला भूतकाळ, एक वाईट भूतकाळ प्रभूच्या वचनापासून तुम्हाला लांब ठेवतो. चांगला भूतकाळ, मला देवाची गरज नाही. शमशोनासारखा भूतकाळ की मी तर 1000 बलिष्ठांना उडवलाय, माझ्यात खूप ताकद आहे. पण एक दिवस येतो की शमशोन पडतो. एक दिवस येतो की त्याची शक्ती पूर्णपणे निघून जाते. नीट लक्ष द्या मी काय सांगत आहे. हालेलुया. कळतंय तुम्हाला? म्हणून कालच्या प्रार्थनेवर आज भरोसा ठेवू नका. काल केल्या प्रार्थना तेव्हा झालं, मी केल्या होत्या. हालेलुया. असं असतं तर देवाचं वचन आतापर्यंत वाचावंच लागलं नसतं. एकदाच वाचा आणि गप्प बसा, डायरेक्ट मरून जा. बरोबर की नाही? एकदाच पाणी प्या. पाणी कशाला घडी घडी पिता? रोज प्यावं लागतं ना. रोज शरीर तुमचं डिहायड्रेट होतं, रोज तुम्हाला भरपूर पाणी प्यावं लागतं, मग तुम्हाला ताकद मिळते. तसं रोज तुम्हाला देवाच्या आत्म्याने भरावं लागेल. हालेलुया. 2 गोष्टी प्रियांनो लक्षात ठेवा. जर ख्रिस्तामध्ये तुम्हाला सातत्याने धाव घ्यायची असेल तर जुन्या गोष्टीला विसरून जा. हालेलुया. देवा, मला तुझी काल गरज होती, आज आहे आणि उद्याही राहील. आमेन. तू माझ्या कालमध्ये पण होता, आज मध्ये पण आहे आणि उद्यामध्ये पण राहशील. हालेलुया. ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कालपर्यंत जर बिना प्रार्थना करायचं, देव तुमच्या बरोबर नाहीये तरी सगळं चांगलं होत आहे, तर आज जर हे वचन ऐकलंय म्हणजे उद्या काहीतरी गडबड होऊ शकते. कळतंय का? काय मी प्रेयर नाही केली, समजा आशिष पास्टर आहेत, त्यांना संडे वर्शिप घ्यायची आहे, एका हप्त्यात त्यांनी अजिबात प्रेयर नाही केली, फास्टिंग नाही केली आणि संडेला चर्च वर्शिप घेतली. वर्शिप इतकी जबरदस्त झाली की सगळे लोक खूप नाचले, खूप देवाचा अभिषेक उतरला. आशिष पास्टरला वाटलं क्या बात आहे, प्रभू माझ्या बरोबर होता. पण सेम पॅटर्न नेक्स्ट संडे फॉलो नाही होऊ शकत. हालेलुया. पुन्हा प्रेयरलेसनेस आली. मागच्या हप्त्यात देवाने काम केलं, याचा अर्थ असा नाही की प्रभू या हप्त्यात पण काम करेल. देव देव आहे, पण आपण आपली कपॅसिटी, आपले तंबू आपण किती खेचतोय, आपण किती देवामध्ये धाव धरतोय. पारितोषिक पाहिजे का नाही? हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय की ख्रिस्तामध्ये तुम्हाला पारितोषिक आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की प्रभूमध्ये तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. हालेलुया. रिवॉर्ड्स आणि अवॉर्ड्स आहेत. जे तुम्ही श्रम करताय, प्रेयर करताय, मी सेवा करते, हे लोक सेवा करताय, प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ आहे बायबल मध्ये लिहिलंय. पण ते प्रतिफळापर्यंत धाव घेण्यासाठी आपल्याला रोज रोज धाव घ्यावा लागेल, कारण नीतिमानाचा प्रकाश रोज वाढता असतो. आज आपण खूप प्रार्थना केली आणि उद्या एकदम थंड पडलो, काही उपयोग नाही. आज आपण 8-10 तास प्रार्थना केली आणि उद्या काहीच विचारलंच नाही, देवाजवळ बसलोच नाही, काय उपयोगच नाही. हालेलुया. लगातारपणा, रोज ती गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. मग रोज तासभर करा, पण रोज करा. हप्त्यात एकच दिवस 8 तास केली आणि पूर्ण आठवडाभर 8 दिवस 1 मिनिट पण देवाला दिला नाही, हे रॉंग आहे. हालेलुया. भूतकाळाच्या जोरावर आज जगू नका की तेव्हा मला देवाने यश दिलं होतं, आजही देईल. नाही, तुला रोज देवाची गरज आहे. शमशोनाला वाटलं की मी काल जसा हातपाय झटकले आणि माझं बंधन तुटलं तसं आज पण तुटेल, पण नाही तुटलं. पलिष्टी आले, त्याला धरलं, त्याचे डोळे फोडले, त्याला साखळदंडाने बांधून त्याचा वाईट नाश झाला. हालेलुया.
चांगला भूतकाळ माणसामध्ये गर्व उत्पन्न करतो. नेहमी लक्षात ठेवायचं. आणि देवाला गर्विष्ठ लोक आवडत नाही. गर्वाने भरलेले लोक आवडत नाही. गर्वाचं घर नेहमी रिकामं असतं असं बायबल सांगतं. आज तुमचं घर रिकामं आहे का? मग कुठेतरी गर्व आहे का बघा. आज काही गोष्टींमध्ये तुम्हाला खूप जास्त ट्रबल होतोय का? मग कुठं गर्व आहे का बघा. जुन्या गोष्टी तुम्ही धरून ठेवल्या, तुम्ही अजून कोणाला क्षमा केलेली नाही का? मग परमेश्वराचं वचन पुढे काम तरी कसं करेल? कळतंय तुम्हाला? गिदोनाचा भूतकाळ कसा होता? वाईट. शमशोनाचा भूतकाळ चांगला. हे दोन गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये, चांगला भूतकाळ, वाईट भूतकाळ, देवाच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला धाव धरायला अडथळे येऊ शकता. वाईट भूतकाळ कसा? मी नाही करू शकत पास्टर, माझ्या बसची बात नाहीये, मला कधी बोलता येत नव्हतं, मला कधी असं करता येणार नाही पास्टर. पास्टर तुम्ही फार अवघड काम दिलंय मला, नाही एवढ्या लांब चर्चला येणं माझ्याकडनं शक्य नाही, माझ्यामध्ये भीती आहे, माझ्यामध्ये हे आहे ते आहे. या गोष्टी तुम्हाला प्रभूमध्ये धाव धरूच देणार नाही. नेहमी जर तुम्ही कारण देत बसशाल प्रत्येक गोष्टीसाठी, तर कसं काय तुम्ही प्रभूमध्ये वाढशाल? आज जर मी कारण दिलं असतं, माझा घसा खराब आहे, मला असं असं होत आहे, तसं होत आहे, तर आज परमेश्वराची सुटका झाली असती का? किंवा मी काल रात्री देवाला कारण दिलं असतं, परमेश्वरा नाही मी प्रेयरच नाही करू शकत, मी माझ्या स्वतःला पुश केलं, मी माझ्या स्वतःला पिळलं आणि देवाच्या सानिध्यात गुडघ्यावर बसून राहिले. हालेलुया. आणि तेव्हा परमेश्वर काम करतो. हालेलुया. तुम्ही 10 वर्षापूर्वी पेरलेलं बीज आज कापू शकता का? प्रत्येक पेरलेल्या बीजाला एक नियुक्त समय उगण्याचा. तसं जर तुम्ही म्हणशाल पास्टर तेव्हा परमेश्वराने मला साथ दिली होती, ती कोर्ट केस मी लढून गेलो पास्टर, पण या केससाठी तुला नम्र व्हावं लागेल. हालेलुया. पास्टर ती गोष्ट माझ्याकडनं होऊन गेली, मी आता हे पण करेल. ओव्हर कॉन्फिडन्स येतो लोकांना. ती गाडी मी आता घेतली होती पास्टर, ही पण घेईल, नाही गाडी घेतली घर पण घेईल. अरे प्रत्येक गोष्टीसाठी न्यू कमिटमेंट लागते. नवीन तुला देवाबरोबर नातं जोडावं लागतं. हालेलुया. विश्वासणाऱ्यांनी रोज नवीन झालं पाहिजे. रोज स्वभाव तुमचा डेव्हलप झाला पाहिजे. रोज तुम्ही काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. रोज तुम्ही प्रभूमध्ये निरंतर वाढलं पाहिजे. वाईट भूतकाळ पण तुम्हाला देवापासून लांब ठेवतो आणि तुमचा चांगला भूतकाळ पण तुम्हाला देवापासून लांब ठेवतो. वाईट भूतकाळ तुमच्यामध्ये निराशा, अपयशाची भीती, वाईट भूतकाळ तुमच्यामध्ये एक खिन्नता घेऊन येतो. तसंच चांगला भूतकाळ तुमच्यामध्ये गर्व आणि घमंड घेऊन येतो आणि देवाला काम करू देत नाही. 5 मिनिटं घ्या आणि प्रेयर करा. ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या लाईफ मधून कॅन्सल करतो. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला सुरुवात करा. राबा शिखेरिया राबा शंदा राबा. कम ऑन. थोडा ते सर्व बंधन प्रभू, जी गोष्ट माझ्यामध्ये तुझ्याकडनं नाही, मी जर कोणत्याही भूतकाळातल्या गोष्टी घेऊन तुझ्या वचनाला आज नाकार देत असेल, मला क्षमा कर. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. कम ऑन प्रेयर प्रेयर प्रेयर. शेल दिरी लबो रबा नमा 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 संते रेबिनियंतो रबा नमा 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 संते. Thank you, Master. Thank you, Master. Thank you, Master. Thank you, Jesus. Shalfarabananda basi. Come on, break kara. पीछे नहीं मुड़ूंगा, मैं हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. Amen. Hallelujah. कोणत्या 2 गोष्टी तुम्हाला प्रभूमध्ये धाव धरू देत नाही? Amen. आता 2 गोष्टी ज्या प्रभूमध्ये नित्य धाव धरायला मदत करतात. Amen. स्तोत्रसंहिता 51:17. नम्रता
आपल्यामध्ये असणे खूप गरजेची आहे. जर प्रभूमध्ये आपल्याला नित्य धाव धरायची आहे तर हंबलनेस, नम्रपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. खूप लोक नम्र नाहीत म्हणून प्रभूपासून लांब निघून गेले आहेत. खूप लोकांमध्ये क्षमा करणारं हृदय नाही म्हणून ते प्रभूपासून लांब निघून गेले आहेत. हालेलुया. का देवाचा आत्मा काम करू शकत नाही? कारण बायबल सांगतं देव नम्र आणि पश्चातापी हृदयांच्या जवळ असणारा देव आहे. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. आमेन. भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. हालेलुया. देव काय म्हणतो? मी नम्र हृदयाला कधीच तुच्छ मानत नाही. जे नम्रता बाळगतात, जे क्षमा मागतात, जे माफ करतात, त्यांना मी तुच्छ कधीच मानत नाही. आज लोक प्रभूपासून लांब निघून जातात कारण ते नम्र नाहीत. हालेलुया. स्वतःच न्याय करतात आणि गोष्टी बिघडवून टाकतात. एकमेकांना क्षमा करणं, एकमेकांना धरून चालणं हे नम्रतेचं प्रतीक आहे. हालेलुया. या पृथ्वीवर जर येशू ख्रिस्ताने आपल्यासारखा स्वभाव ठेवला असता तर कदाचित येशू कधीच क्रूसावर चढला गेला नसता. तो नेहमी फाईट करत राहिला असता. मी काय चुकलो, मी काय चुकलो, मला सांगा माझी काय गलती आहे, एक्सप्लेन करा. तो नेहमी ह्या गोष्टीत असता. पण बायबल असं सांगतं त्यांनी स्वतःला इतकं रिक्त आणि इतकं नम्र केलं की त्यांनी क्रूसावर जायला सुद्धा तो तयार झाला. आणि ह्याच गोष्टीमुळे आज तो स्वर्गामध्ये परमेश्वराच्या बाजूस बसलेला आहे. हालेलुया. याच गोष्टीमुळं काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना हवं ते स्थान नाहीये कारण त्यांच्यामध्ये नम्रता नाहीये. तुमच्या कामामध्ये तुम्हाला नम्रता नाही. कोणाचे 4 शब्द तुम्हाला ऐकवले जात नाही. तुमच्या पुढाऱ्यांचे, वरिष्ठांचे शब्द तुम्हाला ऐकवले जात नाही. नम्रता नाही. तुम्हाला कोणीच तुमच्यावर दबाव टाकलेला आवडत नाही. तुम्ही म्हणाल उठतं उठलं पाहिजे, बसतं बसलं पाहिजे, असा व्यक्ती प्रभूमध्ये टिकून राहू शकत नाही. देव ताठमानेच्या आणि कडक हृदयांच्या लोकांबरोबर कधीच वस्ती करत नाही. बघा बरं, एक दिवशी तुम्ही प्रार्थनेला जा आणि बसा आणि एकदम असे गेले, हालेलुया, धन्यवाद प्रभू, आज आलोय तुझ्या सानिध्यात, यायचं तर ये, नाही तर नको येऊ. हा, काल पण आलो होतो, माझं काम आहे प्रार्थना करणं, असं येईल का परमेश्वर? येईल का? नाही येणार. हालेलुया. पण जे तुटलेलं, बघणं, दुखावलेलं हृदय, मी नेहमी सांगते, कोणी जर तुम्हाला दुखावलं, तुम्ही हर्ट झाले, कोणी जर तुम्हाला त्रास दिला, पहिले जा गुडघे टेका, खटकन परमेश्वर येतो. कारण तो भग्न आणि पश्चातापी हृदय अंतकरणाच्या जवळ असणारा परमेश्वर आहे. पण आपण काय करतो, त्या तुटलेल्या, त्या निराशेच्या हृदयामध्ये, त्या हर्ट आणि पेन मध्ये माणसाला कॉल करतो आणि सगळं तिथंच ओतून टाकतो. असं झालं, तसं झालं, तसं झालं, असं झालं, ह्यानी ते केलं, त्यांनी हे केलं, मला तर एवढं दुखलं, मला तर तेवढं दुखलं. पहिलं प्रभूला सांगा. हालेलुया. याने काय होईल? तुझी ख्रिस्तामधली जी पकड आहे ती मजबूत होईल. आमेन. तुझं आणि देवाचं नातं जास्त स्ट्रॉंग होईल. आपण काय करतोय, देवाच्या आधी त्या व्यक्तीला सांगतो. का? कारण तो व्यक्ती ऐकून पण घेतोय. अरे तो व्यक्ती फक्त ऐकू शकतो, तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. हालेलुया. पण देव ऐकल पण आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करील. लक्ष आहे का तुमचं? का उठू मी? आमेन. जर प्रभूमध्ये सातत्याने तुम्हाला धाव धरायची आहे तर नम्रता असणं खूप गरजेचं आहे. सॉरी म्हणता आलं पाहिजे, थँक्यू म्हणता आलं पाहिजे, माफ करता आलं पाहिजे, माफी मागता पण आली पाहिजे. कारण देव त्याच लोकांच्या जवळ असतो. तुम्हाला 4दा सांगावं लागतं, सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण. तुमच्यामुळं म्हणतोय, हा, तुम्ही बोलताय म्हणून. तर माझं काय तसं नव्हतंच, मी चुकलोच नाही ना. आपण काय म्हणतो, मी चुकलेच नाही. तुटा ना, काय फरक पडतो?
देव आहे ना तुमच्या बरोबर. हालेलुया. मी तर म्हणते तुटणारा अनुभव आलाच पाहिजे. मी एक दिवशी वचन ऐकलं की जेवढ्या जास्त तुमच्या समस्या तेवढे जास्त तुमचे आशीर्वाद असतील. आणि माझ्या जीवनामध्ये असा काही काळ होता की समस्या म्हणजे नव्हत्याच माझ्या लाईफमध्ये. मी रोज माझ्या माहेरी जायची. कॉलेज रोड माझं माहेर, असं मी म्हणते. कॉलेज रोड माझं माहेर हेच आहे. कॉलेज रोडला शॉपिंग, खाणं पिणं. रोज संध्याकाळ झाली का पास्टर जॉली 5:30ला घरी आले, 6:30ला मी तुम्हाला कॉलेज रोडला दिसणार. कपडे घ्या, टॉय घ्या, रोज काही ना काही खाणार. रोज मजेत जीवन होतं माझं. हालेलुया. पण एका गोष्टीमुळे मी तुटायची. चर्च. एक दिवशी मला माझी मम्मी म्हटली, प्रिया तुझं सगळं चांगलं आहे. माझ्या बहिणीला स्थळ आलं. ते स्थळ पास्टरचं स्थळ होतं. खूप मोठी मंडळी होती त्यांची आणि सगळं होतं. पण पास्टर गरीब होता. पास्टर गरीब होता. ऐकायला चांगलं नाही वाटत ना. गरीब असू द्या का कसं असू द्या, पास्टर आहे ना, मुलींना बिंदास लग्न करून द्या. किती लोकांना मुली आहेत. हालेलुया. जो देवाची सेवा करतोय ना, देऊन द्या तुमची मुलगी त्याला. हालेलुया. हालेलुया. टेन्शन घ्यायचं. जो देवाची सेवा करतोय एक दिवशी देव त्याची करतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. मी खूप चंगाळीत होते. सगळ्यांना माहिती होतं माझ्या परिवारामध्ये. माझ्याकडे मिनिस्ट्री नव्हती. मी खूप त्याच्यासाठी धावपळ करायची. आणि तेव्हा मला माझ्या आईने सांगितलं एक शब्द ना, कधी कधी आईचे बोलणे टोचता ना आपल्याला, की आई असून अशी दुश्मनासारखी कशी बोलली. मग जी दुश्मनासारखी बोलली तीच आई आहे. हालेलुया. ती मला बोलली तुझ्याकडे सगळं आहे प्रिया. घर आहे, गाडी आहे, जागा आहे, जमीन आहे, सोनं आहे. तुझ्याकडे लोक नाहीये. आणि मी तिथं तुटले. म्हणजे इतके तुटले की मी घरी जाऊन माझं सगळं सोनं काढलं. गळ्यातल्या 2 चैनी, हातातल्या बांगड्या, कानातले सगळं. माझ्या म्हणजे जर जुने आपले चर्चचे लोक, माझ्या 10 बोटामध्ये 8 बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या राहायच्या. सगळं काढलं, टेबलवर ठेवलं आणि मी जोर जोरात रडले आणि म्हटलं प्रभू हे काढून घे, पण मला तुझी सेवा दे. काय झालं, मी तुटून गेले त्या शब्दाने. आणि तेव्हा देव माझ्या जवळ होता. मी त्याचा अनुभव घेतला आणि मी तो अनुभव घेतला. म्हटलं परमेश्वरा, की जर दुःख येऊन माझं हृदय तुटत असेल आणि मी तुझ्या जवळ जर येत असेल आणि तू माझ्या जवळ येत असशील, तर हे दुःख मला रोज दे. कळतंय तुम्हाला? जर कोणी मला दुखवतंय, कोणी मला त्रास देतंय, माझ्या परिस्थिती माझ्या जीवनावर जेव्हा ओढवून येतात आणि मी तुझ्या जवळ येत, तू माझ्या जवळ येत असशील, तर हे दुःख मला रोज दे. आणि मी त्याचा अनुभव घेतला. मग परमेश्वराने काही काळासाठी पास्टर जॉली आणि आम्हाला खरोखर कठीण काळात नेलं आणि त्याद्वारे उत्तम गोष्ट उत्पन्नास आली, ती म्हणजे जॉली प्रिया मिनिस्ट्री. या सेवेला साधं समजू नका. तुम्हाला माहिती आहे, अशी खुलणार आहे ही मिनिस्ट्री, इतकी खुलणार आहे की तुम्हाला फक्त जेवण वाढवायला मला ठेवावं लागेल. एवढे लोक परमेश्वर आपल्याला देणार. कारण आता सुद्धा ज्या पिळवटीमधून आम्ही जात आहोत ते बयांच्या बाहेर आहे.
पण तरी सुद्धा प्रभूमध्ये टिकाव धरलेला आहे. त्याला म्हणता नम्रता. कठीण काळामध्ये प्रभूच्या वचनावर भरोसा ठेवून टिकून राहणं त्याला नम्रता म्हणतात. हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला पाप नाही करावं लागत. प्रभूमध्ये जर टिकून राहायचं आहे तर जगात आमिष आहेत, आमिषाच्या गोष्टी आहे, घाणेरड्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी आहे आणि त्या गोष्टीपासून आपल्याला लांब पळावं लागतं. तर अभिषेक त्या गोष्टींना आपल्यापासून कधीच लांब नेऊ शकत नाही. तुम्ही म्हणशाल मी अनॉइंटेड आहे तर ह्या गोष्टी माझ्यापासून आपोआप जातील. नाही, मी प्रार्थना करतो तर ह्या गोष्टी माझ्यापासून आपोआप जातील, अजिबात नाही. याकोबाचं पत्र 4, 5 आणि 6 वाचूया. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते, हे शास्त्राचे म्हणणं व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो, आणि लीनांवर कृपा करतो. पुढे, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि दीनांवर, जे नम्र हृदयाचे आहेत त्यांच्यावर दया करतो. शैतान कसा पळेल? तुमच्या नम्रतेमुळे. तुम्ही शैतानाला कसं अडवू शकता? जिथं तुमच्यामध्ये नम्रता नाही तुम्ही शैतानाला अडवू शकत नाही. हालेलुया. किती मोठं काम करते नम्रता. अभिमान टाळा, परमेश्वर म्हणतोय. जर तुला प्रभूमध्ये सतत टिकाव धरून ठेवायचं आहे तर तुला नम्र होणं गरजेचं आहे. हालेलुया. जे व्यक्ती नम्र नाहीत ते प्रभूला सोडून निघून जातात. तुम्ही देवाला कसे आडवे येऊ शकता? शैतानाला कसे आडवे येऊ शकता? देवाच्या अधीन होऊन. देवाच्या अधीन असणारा व्यक्ती कसा असतो? नम्र. का बरं काही गोष्टी आपल्या जीवनात तुटत नाहीये? नम्रता. का आपल्या जीवनामध्ये अजून आपल्याला हवा तसा ब्रेक थ्रू मिळत नाहीये? नम्र नाहीयेत आपण. तुम्ही पगार वाढीसाठी तुमच्या बॉसला जे घाण बोलतायत, बायबल सांगतं प्रत्येक वरिष्ठाचा आदर करा, प्रत्येकाचा आदर करा. त्यांना मी नियुक्त केलंय. तुम्ही कोणाला तरी पैसे देता याचा अर्थ असा नाही की तो तुमचा मालक झाला किंवा तुम्ही त्याचे मालक झाले. प्रत्येकाशी नम्रतेने वागा. तुमची नम्रता घरात, दारात, बाहेर सगळीकडे दिसून आली पाहिजे. आणि असा व्यक्ती प्रभूमध्ये टिकाव धरतो. तुमच्या कामावर नम्रता ठेवा, तुमच्या ऑफिसवर नम्रता ठेवा, तुमच्या मुलांमध्ये नम्रता ठेवा, आई वडिलांमध्ये नम्रता ठेवा. प्रत्येकाने आपापल्या कार्यामध्ये नम्रता ठेवा. जे सांगितलं ते नम्रतेने करा. बायबल सांगतं दिलेलं काम असं कर की जसं तू देवासाठी करत आहे, प्रभूसाठी करत आहे. हालेलुया. पण आपण नम्रता बाळगत नाही, आणि जो नम्रता बाळगत नाही तो प्रभूमध्ये जास्त काळ टिकूच शकत नाही. मी तुम्हाला हे शिकवते की प्रभूमध्ये तुम्ही कसे टिकू शकता, कशी तुम्ही धाव धरू शकता, कसं तुम्हाला पारितोषिक मिळू शकतं. आज जर तुम्हाला कोणी बोललं हे तुझा आवाज चांगला येत नाही, नीट गात नाही, तू साईडला हो आज. आपण दुसऱ्या वेळेस काय पास्टरच्या वर जातो. अरे तुम्ही आले नाही प्रॅक्टिसला? नाही जमत नाही आम्हाला, गायला येत नाही आम्हाला. याला नम्रता म्हणत नाही. हालेलुया. नम्रता. प्रत्येक क्षेत्रामध्ये नम्रता. देवाच्या कामामध्ये नम्रता. आपल्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्या अधीन राहून काम करणं त्याला नम्रता. याने तुम्ही शैतानाला अडवू शकता. या गोष्टीमुळे तुम्ही शैतानावर विजय प्राप्त करू शकता. या गोष्टीमुळे शैतान तुमच्या जीवनावर कार्य करू शकत नाही. आज लोकांमध्ये नम्रता नाही म्हणून गोंधळ झाली आहेत. आज लोकांमध्ये नम्रता नाही म्हणून परमेश्वर त्यांच्या जीवनात काम करू शकत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या ना, मोशेवर किती मोठी भयंकर कॉलिंग होती की नाही? इस्रायली लोकांना गुलामगिरीतनं सोडवण्याची मोठी कॉलिंग मोशेवर होती. पण जोपर्यंत मोशे नम्र झाला नाही, देवाने त्याचा उपयोग केला नाही. 40 वर्ष लागली मोशेला नम्र व्हायला. आणि आपण म्हणतोय परमेश्वरा तुझी कॉलिंग आहे, तुझा आवाज आहे, पास्टर आहे, हे ते. कुठंतरी
भग्न हृदय देव शोधत आहे. कुठेतरी देव तुला नम्र करण्याचा प्रयत्न करत आहे. तर स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करा. किती वर्ष झाले तुम्ही अडचणीमध्ये आहात? किती वर्ष झाले बरं तुमच्या घरामध्ये एकच खटारा गाडीवर तुम्ही आहात? पैसे येताय जाताय, सगळे आशीर्वादित होत आहे, तुम्ही मात्र होत नाही. नम्रतेची गरज आहे. हालेलुया. स्पष्टच बोलते जरा. तुमच्या जेवणाला चव का नसते माहितीये? कारण बनवताना तुमच्या डोक्यात जे 17 घाणेरडे विचार असतात ना, म्हणून तुमच्या जेवणाला चव नसते. स्वयंपाक करत असताना नम्रतेने स्वयंपाक करा. हालेलुया. नम्र व्यक्तीच्या जवळ देव असतो. नम्र व्यक्ती कधीच गर्वाने फुगलेला दिसत नाही. नम्र व्यक्ती कधीच ताठमानेने चालताना दिसत नाही. नम्र व्यक्ती हा तुमच्याशी आदर भावनेने बोलताना दिसेल, तुमच्या दुःखाला समजून घेताना दिसेल. हालेलुया. आणि देव अशा लोकांचा उपयोग करतो. आमेन, आमेन, हालेलुया. योसेफाकडे बघा. योसेफ नम्र राहिला. आमेन. उत्पत्ती 37:50 पासून तर 50 पर्यंत योसेफाबद्दल तुम्ही वाचा. 37 नंतर पुढे जेवढं पण योसेफाबद्दल दिलेलं आहे. आमेन. मोशे योसेफाच्या भावाने योसेफांना खड्ड्यात टाकलं, त्याला किती त्रास दिला, पण योसेफ नम्र राहिला. त्याने प्रत्युत्तर दिलं नाही. आज कठीण परिस्थिती आहे, त्रास आहे, नम्र राहा. काय लिहिलंय योसेफा बाबतीत बायबलमध्ये? किती किती कठीण कठीण परिस्थितीत योसेफ गेला, पण बायबल सांगतं देव त्याच्या जवळ होता. प्रत्येक परिस्थितीत देव त्याच्या बरोबर होता. का देव त्याच्या बरोबर होता? कारण योसेफ हा तुटलेल्या हृदयाचा होता. हर्ट होतं त्याच्या हृदयामध्ये. हालेलुया. सतत काही ना काही त्याच्या जीवनावर अरिष्ट येत होतं. बरं, त्याच्या चुकीमुळे नाही, कोणाच्या ना कोणाच्या चुकीमुळे. तो जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा 2 प्रधानांचं स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला. तेव्हा तो बोलला की मी तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो, कृपा करून जाऊन राजाला सांगा की माझी सुटका करा, मी काही चुकीचं वागलेलो नाहीये, की मीच तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगितलाय. पण ते दोघं पण लोक वर गेले आणि विसरून गेले. किती वर्ष? 2 वर्ष. 2 वर्ष योसेफ जेलमध्ये राहिला. रोज योसेफ किती तुटत असेल विचार करा प्रियांनो. किती त्याला त्रास होत असेल. तो म्हणत असेल बापाचं शेत मी नांगरायचं, बापाची हमाली केली, भावांना कधीच मी उलट बोललो नाही, मी भावांबरोबर खुश होतो, पण मला भावांनी धोका दिला. ज्या पोतीपराच्या घरी मी कामाला गेलो त्या बाईने मला धोका दिला. या 2 माणसांनी मला धोका दिला. देवा तू का नाही आहे माझ्याजवळ? पण बायबल असं मेन्शन करतं की देव योसेफा बरोबर नित्य होता. देव तुटलेल्या आणि भग्न हृदयांच्या लोकांबरोबर नित्य असतो. नम्र होता योसेफ, म्हणून देव त्याच्या बरोबर होता. एक वेळ आली की परमेश्वराने योसेफाला, ज्याला खड्ड्यात टाकून दिलं, ज्याला जेलमध्ये टाकलं, ज्याच्यावर आरोप लावले, त्या योसेफाला देवाने एका रात्रीत प्रधानमंत्री बनवला. एका रात्रीत. हालेलुया. तुम्हाला कळतंय का? देव एका रात्रीत तुमची परिस्थिती बदलू शकतो. बी हंबल, नम्र व्हा, दीन हृदयाचे व्हा. एका रात्रीत देव तुमची कायापलट करू शकतो. हालेलुया. देवामध्ये नित्य चालण्याचा एक मार्ग कोणता? नम्रता. कोणी तुम्हाला काही बोलो, काही करो, तुम्ही नम्र राहा. हालेलुया. दुसरं म्हणजे जे तुम्हाला प्रभूमध्ये नेहमी धाव धरायला मदत करेल ते म्हणजे नेहमी शिकत राहा. ज्ञानाला तुच्छ लेखू नका. जर कोणी तुम्हाला काही शिकवत आहे, कोणी तुम्हाला समजवत आहे, तर ज्ञानाला तुच्छ लेखू नका. हालेलुया. योहान 1:5. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हालेलुया. तो प्रकाश. कोण प्रकाश? देवाचं वचन.
कशात प्रकाशतो? अंधारात. त्याला अंधार ग्रासू शकत नाही. जे लोक ज्ञानाने भरलेले असतात त्यांना अंधार ग्रासू शकत नाही. जे लोक देवाच्या वचनाने भरलेले असतात त्यांना ह्या जगाचा शैतान बांधू शकत नाही. हालेलुया. बायबल सांगतं ज्ञानाला तुच्छ लेखू नको. आमेन. हालेलुया. 1 कोरिंथ 8:2. जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. काय? परत वाचा, नीट वाचा. जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते तर त्या ज्याप्रमाणे त्याला ते कळलं पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळलेलं नाही. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मला शिकवू नका, मला सगळं समजतं, तर बायबल इथं सांगतंय तू चुकीचं आहे, तुला अद्याप अजून काहीच समजलेलं नाही. हालेलुया. म्हणतात ना आम्हाला, बोलतात की नाही, आम्हाला शिकवू नका, आम्हाला सांगायची गरज. बायबल असं सांगतं जर तुला असं वाटत असेल की तुला एखादी गोष्ट कळते म्हणजे मी तुला सांगतोय माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या ताई, माझ्या आई, दादा, भाऊ, काका, तुला ते अजून कळलेलं. हालेलुया. जर तुम्हाला वाटतंय की मला हे समजतंय, मला ह्याच्यात कोणी शिकवू नका. कधी कधी लहान लेकरं आपल्याला ज्ञान देऊ जातात, नम्र व्हा आणि घ्या ते. हालेलुया. मुलांनो, जर आई वडील काही सांगताय, आई वडीलच नाही पास्टर पण आणि सगळेच, एखादा भाजीवाला तुम्हाला सल्ला देतोय, घ्या ना, तुला सगळंच कळतं असं समजू नको. हालेलुया. पौल इथं म्हणतोय जर तुला असं वाटतं की तुला कळतं, तुला एखादी गोष्ट आता पूर्णपणे कळती, तर मी तुला सांगतो तुला अद्याप अजून काहीच समजलेलं नाही. तर नेहमी प्रभूमध्ये जर धाव धरायची असेल तर शिक्षणाला तुच्छ लेखू नका, वचनाला तुच्छ लेखू नका. आमेन. नेहमी तत्पर राहा शिकण्यासाठी, नेहमी काही ना काही शिकण्यासाठी तत्पर राहा. हालेलुया. हालेलुया. कधीच म्हणू नका की मी ज्ञानाने परिपूर्ण आहे. आमेन. जर ज्ञानाने तुम्ही परिपूर्ण असाल तर बायबल सांगतो तू भयाने परिपूर्ण असशील. कोणतं भय? दैवी भय. आणि जो व्यक्ती दैवी भयाने परिपूर्ण आहे तो धन, समृद्धी, संपत्तीने परिपूर्ण असतो. हालेलुया. हालेलुया. पुढे जायचं. इफिस 4:18. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवाला पारखे झालेले आहेत. आमेन. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला काय झालेत? पारखे झालेले आहेत. कोणाबद्दल? जे शिक्षण घ्यायला नाकारतात, जे वचनाचा नाकार करतात, ज्यांना वचन ऐकायला कंटाळा येतो, त्यांचं काय झालेलं? ऑलरेडी बुद्धी बंद पडलीये. बायबल सांगतं वचन ऐकल्याने तुझ्यामध्ये विश्वास येईल, विश्वासाने तुझ्या जीवनाला तुला मार्गदर्शन मिळेल. म्हणजे तू पडणार नाही, तुला ठेच लागणार नाही, तुझ्या जीवनात तू यशस्वी होशील. पण त्यांनी त्यांची अंतःकरणं कठीण करून ठेवली आणि परमेश्वर म्हणतो डोळे असूनही त्यांना दिसत नाही, कान असून त्यांना ऐकायला येत नाही. का? कारण त्यांनी त्यांची हृदय कठीण करून ठेवली. ते माझं शिक्षण मान्य करायला तयार नाही, पापापासून फिरायला तयार नाही. चर्च सुटल्यानंतर खिशातनं तुमच्या पुड्या निघतात आणि तंबाखू चोळता तुम्ही बाहेर जाऊन. अरे शरम करा जरा. एवढे कसले कठीण हृदय करून ठेवले. हालेलुया. आणि म्हणतो परमेश्वरा मला तुझा चमत्कार दाखव. थुकशील ना ते बघ तो चमत्कार तुझा. हालेलुया.
काय केली? त्यांची बुद्धी बंद आहे का? कारण शिक्षणाचा नाकार करत आहे. प्रभूमध्ये नित्य चालायचंय तर वचनाकडे लक्ष द्या. बायबल सांगतं निर्बुद्ध लोक शिक्षणाकडे लक्ष देत नाही, पण जे हुशार असतात ते ज्ञान विकत घेतात. हालेलुया. वाचा, वचन वाचा. पास्टर काय शिकवताय, लीडर्स काय शिकवताय, लक्ष द्या. देवाचं वचन काय सांगतंय, लक्ष द्या. अंधकारमय, त्यांची बुद्धी अंधकारमय झालीये. का झाली? कारण त्यांनी शिक्षण घ्यायला नकार दिला. बरेच लोक इथं बसलेले असतात, वचन ऐकता आणि सोडून देता, नकार देता. हे त्याच्यासाठी वचन होतं, माझ्यासाठी नव्हतं. हालेलुया. तिथून बाहेर पडताच तुमच्या सवयी सुरू होऊन जाता. तुमचा राग लगेच दिसू लागतो. तुमच्या गोष्टी बाहेर पडायला लागतात. तुमचा स्वभाव बाहेर पडतो. आपण माणसांसमोर ढोंग करू शकतो, देवासमोर नाही. हालेलुया. का भूत घुसतात? वचन नाही, प्रार्थना नाही. का हल्ले होत आहेत? अंधकारमय बुद्धी. हालेलुया. नीतिसूत्र 12:1 आणि संपवूया. ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाकदंड तुच्छ लेखतो तो पशु तुल्य होय. आमेन. जो ताडना तुच्छ लेखतो, ज्याला दाबलेला आवडत नाही, ज्याला ओरडलेला आवडत नाही, ज्याला शिस्त दिलेली आवडत नाही, तो काय आहे? मूर्ख आहे तो. आणि मूर्खाचं घर नेहमी रिकामं असतं. एखाद्या मुलीला नाही का, हे अशी भाजी बनवली, नीट भाजी बनव, उद्या जाऊन काय करशील? ती म्हणते उद्याच उद्या पाहिल, आज मला नको शिकू. उद्या जाऊन जी ताडना पडल ना, मग प्रॉब्लेम येईल. हालेलुया. मी म्हणते मुलींचे लाड करा, पण एवढे नाही की त्यांना पिठलं पण बनवता येत नाही. पिठलं बेसनाचं फदफद. किती सिंपल आहे. लाड करा, हसा खेळा, पण शिस्त पण पाळा. हालेलुया. ज्याला ज्ञान प्रिय आहे त्याला शिक्षण प्रिय. जो ज्ञानी हो पाहतो तो ताडना पण, तो म्हणतो हे माझ्या भल्यासाठीच आहे, हे चांगल्यासाठीच आहे. हालेलुया. प्रभूमध्ये नित्य चालण्याचा अजून एक मार्ग काय आहे? शिक्षण. वचन प्रिय मान. वचनाकडे दुर्लक्ष करू नकोस. रोज वचन वाचा. बायबल काय सांगतं शिकण्याचा प्रयत्न करा. बायबल हा एक आरसा आहे आणि आरशाप्रमाणे ते आपल्याला शिकवतं की तुझी वागणूक अशी नाही, तू असा बस, असा उठ. माफ केल्यावर जो आनंद मिळतो ना, तो जगात कुठंच मिळत नाही. एवढं आहे की जिथं हृदय तुटतं की आपण चुकलो नव्हतो बाबा, पण चल प्रभूमुळे मी तुला क्षमा करतोय, तिथं तुम्ही विजयी झाले. तिथं खरा ख्रिस्त तुमच्यामध्ये विजयी झाला. आता लोक तुमच्याबद्दल काय बोलतील त्याच्याशी आपल्याला काही फरक नाही. पाहिला ना, ऊट आया पहाड़ के नीचे, पहाड़ के ऊपर किधर भी जाए. आमचा ऊट ऊपर नीचे नहीं होता, हम ऊट को पानी पिलाने वाले लोग हैं. हालेलुया. म्हणून नम्रता आणि शिक्षणाला तुच्छ न लेखणं हे तुम्हाला प्रभूमध्ये सदैव पुढे नेईल. कोणी पण असो, शिक्षणाला तुच्छ लेखू नका. तुम्ही 70 वर्षाचे असा, 80 वर्षाचे असा, 100चे व्हा, शिक्षणाला तुच्छ लेखू नका. मला नका सांगू माझे उगच पांढरे झाले का. आजकाल जवान जवान मुलांचे पांढरेत केस. अक्कल कशाचीच नाही. आमेन.
पण जे वचनाचं ज्ञान ठेवतात ते म्हाताऱ्यांपेक्षा पण ज्ञानवान असतात, असा दावीद म्हणतो. हालेलुया, हालेलुया. 2 गोष्टी तुम्हाला प्रभूपासून लांब नेतात, नित्य धावायला थांबवतात. कोणता? तुमचा बॅड पास्ट, तुमचा गुड पास्ट. हालेलुया. काय? तुमचा खराब भूतकाळ, तुमचा चांगला भूतकाळ तुम्हाला देवापासून काय करतो? धाव धरायला अडथळा येऊ शकतो. पण जर प्रभूमध्ये तुम्हाला नित्य धाव धरायची आहे, नंबर 1 नम्रता, नंबर 2 ज्ञान. ज्ञान कोणतं? तुमच्या हातात असलेलं बायबल. हालेलुया. कितीतरी डिग्री झाल्या आणि गेल्या, पण एक पुस्तकाची डिग्री मेल्यावरच भेटते ती स्वर्गात. आमेन. हालेलुया. आणि त्याने ज्ञानवंत व्हा. हालेलुया. येणारे वर्ष, येणारे दिवस तुमचे आहेत येशूच्या नावामध्ये. या आपल्या जागेवर उभे राहूया. प्रभूला धन्यवाद द्या.